मराठी इयत्ता चौथी पाठ 17वा म्हणींच्या गमती पान क्रमांक 59, 60 आणि 61. मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार. दुपारची जेवणं आटपून मुलं खेळायला बाहेर पडली. मैदानावर पोहोचतायत तोवर चंदूची आई त्याला बोलवायला आली. अरे ऊनबिन काय लागतंय का नाही? संध्याकाळचं खेळा की, आता चल घरी. येतो म्हणून चंदू खेळत राहिला. पाठोपाठ संध्याची आई आली. अगे किती तापलंय बघ, वाळू पगळलं असं वाटतंय. 5 नंतर खेळा की. ती ओरडून गेली. मुलं पुन्हा लंगडी खेळू लागली. थोड्या वेळात हितेशचे बाबा आले. अरे मुलांनो, सकाळी आणि संध्याकाळी मैदानात खेळायचं, दुपारी कोणाच्या तरी घरी खेळा, ते सगळ्यांना म्हणाले. फक्त थोडा वेळ असं म्हणत हितेश लंगडी घालू लागला. तो 4 पावलं गेला असेल इतक्यात अमीनाचे दादू म्हणजे आजोबा बोलवायला आले. वैतागलेली अमीना म्हणाली, काय हो दादू, कुणीच मोठी माणसं खेळू देईनात. घरी चल करतायत. अशी कशी एकसारखी वागतात ती? दादू हसून म्हणाले, बरोबर आहे बेटा, त्यांना काळजी वाटते तुमची. कुठेही गेलात तरी पळसाला पानं 3च असतात. पळसाला पाने 3च म्हणजे कुठेही गेलात तरी सारखीच परिस्थिती असणे. पळसाला पाने 3च ही एक म्हण आहे आणि या म्हणीचा अर्थ आहे कुठेही गेलात तरी सारखीच परिस्थिती असणे. शाळेत खेळांच्या स्पर्धा सुरू होत्या. दुसरा उतारा पाहूया. बाईने नेहमीप्रमाणे वर्गातल्या सगळ्या मुलांना भाग घ्यायला लावला होता. धावण्याची शर्यत सुरू झाली. सुरेश सोडला तर सगळी मुलं जोरात धावत होती. उत्तम चित्र काढणारा सुरेश मैदानी खेळाबाबत आळशी म्हणून प्रसिद्ध होता. साहजिकच तो सगळ्यात शेवटी आला. धापा टाकत तो मुलांच्या घोळक्यात शिरला आणि म्हणाला, अरे खरं तर मी पहिला आलो असतो, पण आपल्या मैदानावर लाल माती आहे. म्हणजे काय? राजेशने आश्चर्याने विचारले. अरे मी जोरात धावलो असतो तर माझे पांढरे शुभ्र बूट मळले असते ना, म्हणून मी हळू धावलो. वाह, याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडं. घोळक्यातली राजश्री पटकन म्हणाली. नाचता येईना अंगण वाकडं म्हणजे काय? या म्हणीचा अर्थ काय? आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही की परिस्थितीला दोष देणे, याला म्हणायचं नाचता येईना अंगण वाकडं. पुढचा उतारा पाहूयात. रवी सकाळी लवकर सोपानच्या घरी आला. सोपानच्या घरातली म्हैस कालच व्याली होती, म्हणून खरवस खायला मिळेल असा रवीचा अंदाज होता. सोपान आणि त्याची चुलत भावंड नाश्ता करत होती. प्रत्येकाच्या वाटीतला खरवस पाहून रवीच्या तोंडाला पाणी सुटलं. सोपानची काकू त्याला म्हणाली, रवी चल रे, तू पण कर न्याहारी. नको काकू, मी खूप खाल्लंय. अरे पण गुळ घातलेला खरवस तर घेशील की नाही? नको, माझे दात दुखतायत, रवी म्हणाला. खरवसाला कशाला लागतात रे दात? मला माहिती आहे तुला खरवस किती आवडतो ते. सोपान कालच म्हणाला होता की तू येणार आहेस म्हणून. उगाच ताकाला जाऊन भांड लपवू नये. चल हात धुवून घे, काकू हसत म्हणाली. ताकाला जाऊन भांड लपवू नये या म्हणीचा अर्थ आहे एखादी गोष्ट आपल्याला हवी असल्यास स्पष्टपणे मागावी, त्यासाठी आडेवेडे घेऊ नये.
वरील प्रसंगामधील रंगीत शब्दसमूह नीट वाचा. उदाहरणार्थ, पळसाला पानं तीनच म्हणजे कुठेही जा. परिस्थिती सारखीच आहे. सगळ्या मुलांना त्यांच्या घरचे लोक उन्हात खेळायला मनाई करतात, म्हणून पळसाला पानं तीनच असे म्हटले आहे. आपल्या भाषेमध्ये असे अनेक शब्दसमूह वापरले जातात, त्यांना म्हणी असे म्हणतात. आता उरलेले दोन्ही प्रसंग वाचून अधोरेखित म्हणींचा अर्थ शोधा. शिक्षकांशी, पालकांशी, मित्रमैत्रिणींशी चर्चा करून आणखी म्हणी जमवा. खालील चौकटीत लपलेल्या म्हणी शिक्षकांच्या मदतीने शोधा व त्यांचा अर्थ समजून घ्या. या ठिकाणी म्हणी दिलेल्या आहेत, तर शिक्षकांच्या मदतीने यात लपलेल्या म्हणी शोधायच्या आहेत आणि त्या म्हणींचा अर्थ समजून घ्यायचा आहे. तर आपण म्हणी शोधूयात. येथे दोन म्हणी शोधून दाखवलेल्या आहेत, त्या वाचूयात. गर्वाचे घर खाली. दुसरी म्हण आहे, खाई त्याला खवखवणे. खवे. खाई त्याला खवखवे. तर इतर आणखीन काही म्हणी शोधूयात. एक ना धड भाराभर चिंध्या. एक ना धड भाराभर चिंध्या. पुढे, लहान तोंडी मोठा घास. पुढे, हातच्या काकणाला आरसा कशाला. पुढे, दिव्याखाली अंधार. पुढे, शाण्याला शब्दाचा मार. पुढे, घरोघरी मातीच्या चुली. अति तिथे माती. गर्वाचे घर खाली. तर असे अनेक म्हणी यातून आपण शोधलेले आहेत. तुम्ही सुद्धा शोधा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. पहिल्या चौकटीतल्या म्हणीचा अर्थ आपण समजून घेऊया. लहान तोंडी मोठा घास. अर्थ, सामान्य माणसाने किंवा लहान माणसाने मोठ्यांना उपदेश करणे. पुढे, हातच्या काकणाला आरसा कशाला. अर्थ, जी गोष्ट समोर प्रत्यक्ष दिसते ती पाहण्यासाठी आरसा वापरण्याची गरज नाही. म्हणजे ज्या गोष्टी थेट असतात त्या आडवाळाने सांगण्याची गरज नाही. तिसरी म्हण पाहूया. अति तिथे माती. अर्थ, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती नाश पावते. चौथं पाहूया. दिव्याखाली अंधार. अर्थ, कितीही सद्गुणी माणूस असला तरी त्याच्यात एखादा दुर्गुण असतोच, किंवा दुसऱ्याला मार्गदर्शन करताना त्याप्रमाणे स्वतःचे आचरण असतेच असे नाही. पाचवं पाहूया. गर्वाचे घर खाली. अर्थ, गर्विष्ठ माणसाचा गर्व कधीतरी उतरतोच किंवा कधीतरी गर्वहरण होतेच. सहावं पाहूया. एक ना धड भाराभर चिंध्या. अर्थ, सर्व कामे अर्धवट ठेवल्यामुळे एकही काम पूर्णत्वास जात नाही. सातवं पाहूया. खाई त्याला खवखवे. अर्थ, चोरून एखादी गोष्ट केली तर ती माणसाला डाचत राहते
व उघडकीस येते. 8. शहाण्याला शब्दाचा मार. अर्थ, जो समंजस असतो त्याला थोडीशी समज पुरेशी पडते. 9 पाहूया, घरोघरी मातीच्या चुली. अर्थ, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. तर अशा प्रकारे आपण चौकटीत लपलेल्या म्हणी शोधल्या व त्यांचा अर्थ समजून घेतला. प्राण्यांची चित्रे पहा. योग्य प्राण्याचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा. तर या ठिकाणी चित्र आहेत. घोडा, गाय, नाग, गाढव, माकड, मासा, तर हे चित्र पहा. सरडा आहे, कुत्रा आहे, बैल आहे. तर हे चित्र आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर ह्या चित्रातून चित्रांचं निरीक्षण केलेलं आहोत आपण. तर या ठिकाणी म्हणी दिलेल्या आहेत. तर आपल्याला त्या पूर्ण करायच्या आहेत. आयत्या बिळात टिंबटिंब. पुढची म्हण आहे, वासरात लंगडी टिंबटिंब शहाणी. पुढे, टिंबटिंब हाती कोलीत. पुढे, पाण्यात राहून टिंबटिंब वैर करू नये. पुढे, टिंबटिंब धाव कुंपणापर्यंत. पुढे, टिंबटिंब गेलानी झोपा केला. टिंबटिंब मैदान जवळ आहे. टिंबटिंब शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. शेवटचं आहे, टिंबटिंब गुळाची चव काय. तर या म्हणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला चित्रांचा उपयोग करायचा आहे. चित्रांचा उपयोग कसा करायचा? पहिली म्हण पाहूया. आयत्या बिळात नागोबा. अशा प्रकारे ही म्हण पूर्ण झाली. आयत्या बिळात नागोबा. पुढे, वासरात लंगडी गाय शहाणी. ही म्हण कशी पूर्ण होते? वासरात लंगडी गाय शहाणी. टिंबटिंब हाती कोलीत. माकडाच्या हाती कोलीत. पाण्यात राहून टिंबटिंब वैर करू नये. पाण्यात राहतो मासा. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. पुढे, टिंबटिंब धाव कुंपणापर्यंत. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. टिंबटिंब गेला आणि झोपा केला. बैल गेला आणि झोपा केला. पुढे, टिंबटिंब मैदान जवळ आहे. घोडा मैदान जवळ आहे. टिंबटिंब शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. टिंबटिंब गुळाची चव काय. गाढवाला गुळाची चव काय. तर अशा पद्धतीने या म्हणी पूर्ण करता येतात.